जय शिवराय सर. हा, जय शिवराय ताई, बोला ना. खरीप हंगाम 2023चा जो पीक विमा आहे त्यामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांना 25% पीक विमा वितरित झाला होता. हो. आणि अजूनही 75% पीक विम्याचं वितरण बाकी आहे. तर आता जो हा केंद्रीय कृषी मंत्र्यांद्वारे जो सुरुवातीचा दुसरा हप्ता जो आता वितरित होणार आहे, दुसऱ्या टप्प्यातील जे 7,500 कोटी वितरित होणार आहेत, हो. तर यामध्ये हे राहिलेले 75% विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल का? हा, तर नक्कीच खरीप हंगाम 2020चा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना जो आहे 75% पीक विमा वाटप बाकी आहे आणि ऑलरेडी 25% पीक विमा वाटप झाला होता, असा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि जी अपडेट आहे त्या संदर्भात तीच आहे. जवळपास खरीप हंगाम 2023 मध्ये म्हणजे 10 नोव्हेंबर 2023ला 25% पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वाटप झाला आणि आता 75% पीक विमा वाटपाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. यामध्ये आता दुसऱ्या टप्प्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे 7,500 कोटी वाटप होणार आहेत. त्यापैकी आता 75% खरीप हंगाम 2023चा बऱ्याच साऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. तर सर्वप्रथम आपण आकडेवारी घेऊया, नंतर संपूर्ण जिल्ह्याचा अपडेट घेऊया. यामध्ये पहिला जिल्हा आहे नाशिक. नाशिक जिल्ह्यातील 3,50,000 शेतकऱ्यांना 155 कोटी 74 लाख रुपयाचा पीक विमा मिळाला होता 25% साठी. मग त्यामुळे या जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील 3,50,000 शेतकऱ्यांना 75% पीक विमा ही मंजूर आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना 75% पीक विमा मिळू शकतो. यानंतरचा दुसरा जिल्हा आहे जळगाव. जळगाव जिल्ह्यातील 16,921 शेतकऱ्यांना 4 कोटी 88 लाख रुपये. तिसरा जिल्हा आहे अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर. या जिल्ह्यातील 2,31,831 शेतकऱ्यांना 160 कोटी 28 लाख रुपये. चौथा जिल्हा आहे सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील 1,82,534 शेतकऱ्यांना 111 कोटी 41 लाख रुपये. पाचवा जिल्हा आहे सातारा. सातारा जिल्ह्यातील 40,406 शेतकऱ्यांना 6 कोटी 74 लाख रुपये. सहावा जिल्हा आहे सांगली. सांगली जिल्ह्यातील 98,372 शेतकऱ्यांना 22 कोटी 4 लाख रुपये. याचबरोबर सातवा जिल्हा आहे बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील 7,70,574 शेतकऱ्यांना 241 कोटी 21 लाख रुपये. आठवा जिल्हा आहे बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील 36,558 शेतकऱ्यांना 18 कोटी 39 लाख रुपये. नववा जिल्हा आहे धाराशिव. धाराशिव जिल्ह्यातील 4,98,720 शेतकऱ्यांना 218 कोटी 85 लाख रुपये. दहावा जिल्हा आहे अकोला. अकोला जिल्ह्यातील 1,77,253 शेतकऱ्यांना 97 कोटी 29 लाख रुपये. याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील 228 शेतकऱ्यांना 13 लाख रुपये. याच्या व्यतिरिक्त 12वा जिल्हा आहे जालना. जालना जिल्ह्यातील 3,70,625 शेतकऱ्यांना 160 कोटी 48 लाख रुपये. 13वा जिल्हा आहे परभणी. परभणी जिल्ह्यातील 4,41,970 शेतकऱ्यांना 206 कोटी 11 लाख रुपये. 14वा जिल्हा आहे नागपूर. नागपूर जिल्ह्यातील 63,422 शेतकऱ्यांना 52 कोटी 21 लाख रुपये. 15वा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर. लातूर जिल्ह्यातील 2,19,535 शेतकऱ्यांना 244 कोटी 87 लाख रुपये. 16वा जिल्हा आहे अमरावती. अमरावती जिल्ह्यातील 10,265 शेतकऱ्यांना 8 लाख रुपये. आणि एकूण खरीप हंगाम 2023 साठी या सर्व 16 जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अग्रिमच्या अधिसूचना 2023च्या खरीप हंगामामध्ये काढल्या होत्या. त्यामुळे या 16 जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी 35,08,303 शेतकऱ्यांना एकूण 1,773 कोटी रुपयाच्या निधीचं वितरण झालेलं होतं आणि शेतकऱ्यांचे हे पैसे 10 नोव्हेंबर 2023ला जमा झाले होते. परंतु या सगळ्या 16 जिल्ह्यातील जेवढे काय आता शेतकरी संख्या किंवा आकडेवारी मी तुम्हाला सांगितली त्यानुसार आपण जर पाहायला गेलं तर या शेतकऱ्यांना 75% पीक विमा मिळाला पाहिजे. 25% ऑलरेडी यांना मिळालेला आहे. परंतु या सर्व जिल्ह्यामध्ये जवळपास या 16 जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023चा मोठ्या प्रमाणामध्ये 75% पीक विमा मंजूर होता. जसं की त्या शेतकऱ्यांचं जे मिड टर्मचा 25% असेल किंवा लुकलाईचा असेल तो मिळाला. परंतु पीक काढणी म्हणजे पोस्ट हार्वेस्ट आणि इल्ड बेस या दोन्ही जे काय ट्रिगर आहेत या दोन्ही ट्रिगर अंतर्गत या शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहायला गेलं तर सोलापूर जिल्हा असेल किंवा इतर जिल्ह्याचा याच्यामध्ये काही समावेश आहे तर याही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वितरण होणार आहे. पण आपण जर पाहायला गेलं तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 11 तारखेला 921 कोटी रुपयाचं त्यांनी वितरण केलं. आणि हा जो पीक विमा जो होता खरीप हंगाम 2024 आणि रब्बी हंगाम
2024-25चा होता. परंतु मागच्या वर्षाचा म्हणजे त्याच्या मागच्या वर्षाचा 2023चा पीक विमा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना वाटप बाकी आहे आणि 2022चा देखील सुद्धा वाटप बाकी आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही कृषी मंत्र्यांनी सांगितलं की 7,500 कोटी वाटप होणार, त्याच्यापैकी बहुतांश निधी जो आहे खरीप हंगाम 2023 मधल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. कारण की 2023 मध्ये राज्यातल्या 34 जिल्ह्यापैकी बऱ्याच साऱ्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आली होती आणि ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी येत असते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळत असतं किंवा 75% पीक विमा वाटपाचा मार्ग मोकळा होत असतो. त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीनुसार या जवळपास खरीप हंगाम 2023 मध्ये वेगवेगळ्या 4 ते 5 GRच्या माध्यमातून दुष्काळी अनुदाने सरकारने मंजूर केली होती. जसं की पहिल्या GR नुसार 40 तालुक्यामध्ये दुष्काळी अनुदान मंजूर केलं. मग त्या तालुक्यामध्ये 75% पीक विमा सुद्धा मिळालाच पाहिजे, पण तो मिळाला नाही. याचबरोबर दुसऱ्या GR नुसार राज्यातल्या 27 जिल्ह्यातील 1021 महसूल मंडळामध्ये सरकारने दुष्काळ मंजूर केला, परंतु दुष्काळ जाहीर केला, परंतु पीक विमा काय 75% मिळाला पाहिजे होता, तो मिळाला नाही. किंवा त्याच 1021 मंडळामध्ये शासकीय अनुदान सुद्धा मिळायला पाहिजे होतं, पण ते पण मिळालं नाही. आणि त्याच्यानंतर वेगवेगळे 4 ते 5 GRच्या माध्यमातून राज्यभरातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये बहुतांश महसूल मंडळामध्ये शासनाने दुष्काळी अनुदान दुष्काळ जाहीर केला. परंतु दुष्काळ जाहीर केल्यावर असं ग्राह्य धरलं जातं की त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा जो आहे मंजूर होत असतो, परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून तो वाटप झाला नाही. परंतु आपण जर याच्यामध्ये पाहायला गेलं तर खरीप हंगाम 2023 मध्ये विमा कंपन्यांच्या माध्यमातून पीक विमा वाटपाला टाळाटाळ केली. काही जिल्ह्यातील शेतकरी कोर्टामध्ये सुद्धा गेले याच्या संदर्भामध्ये, परंतु पीक विमा कंपनीने अजूनही तो पीक विमा वाटप केला नाही. परंतु कृषी मंत्र्यांनी जी 11 किंवा 10 तारखेला जी आपल्याला माहिती दिली त्यानुसार जो 7,500 कोटीचा प्रलंबित जो पीक विमा आहे तो हाच पीक विमा आहे 2023 आणि 22चा. त्यामुळे ही स्पष्ट अशी माहिती आहे. अगदीच सर, यामध्ये आता एक गोष्ट आहे की ज्यांचा 75% बाकी आहे पीक विमा 2023चा, तर ते शेतकऱ्यांना त्या पीक विम्याचं सध्या काय स्टेटस आहे हे त्यांना कुठे बघायला मिळेल, कोणत्या पोर्टलवरती कशा पद्धतीने बघायला मिळेल की हा पीक विमा येऊ शकतो का, कोणत्या प्रोसेसमध्ये आहे सध्या आणि तो कधीपर्यंत येईल? तर याच्यामध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे माहिती देतो आणि हा खूप चांगला आणि छान प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. कारण की प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं पीक विमा तुम्हाला किती मंजूर आहे, काय आहे, तुम्हाला हे जर चेक करायचं सर्वप्रथम मी तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा व्हॉट्सअप नंबर देणार आहे. याच्यामध्ये त्यांचा नंबर आहे 70 65 51 44 47. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या, 70 65 51 44 47. या नंबरवरती तुम्ही काय करायचं, व्हॉट्सअपमध्ये मेसेज करायचं. सर्वप्रथम तुम्ही हाय मेसेज करायचा आहे. हाय मेसेज केल्यानंतर तुम्हाला काय मेसेज येईल तुम्हाला ते पण सांगतो. हाय मेसेज केल्यानंतर तुम्हाला तुमचं वर्ष सिलेक्ट करायचं, सिलेक्ट युअर इयर ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सी ऑल ऑप्शन येईल. त्यानंतर तुम्हाला खरीप रब्बी तुमचं जे आहे सीझन निवडायचं आहे. निवडल्यानंतर तुम्हाला सगळी ती माहिती दिसेल. परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे जर समजत नसेल तर सर्वात सोपं प्रधानमंत्री फसल विमा योजना या संकेतस्थळावरती आहे. त्या संकेतस्थळावरती गेल्यावर तुम्हाला सगळी माहिती तुमच्या पीक विम्याची सगळी दिसेल. त्यामध्ये तुमचा आधार नंबर, तुमचा पीक विमा भरलेला पावतीचा जो रिसिप्ट नंबर असतो तो तुम्हाला एंटर करायचा आहे. त्यामुळे तिथं तुमचं सगळं मागचं सगळं आतापर्यंतचं रेकॉर्ड तिथं दिसेल, किती मंजूर झालं आणि काय नाही. अगदीच धन्यवाद सर, एवढी व्यवस्थित सविस्तर माहिती दिल्याबद्दल. आणि सर्व शेतकऱ्यांना आता क्लिअरली समजेल की आपल्या 75% पीक विम्याचं स्टेटस कुठे, कसं आणि काय बघायचं. नक्कीच सर्वजण पाहत राहा कृषी कल्याण चॅनल, शेतकऱ्यांच्या विश्वासाचं, शेतकऱ्यांच्या कल्याणाचं. धन्यवाद सर, एवढी सविस्तर माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.